नमस्कार योग साधक बंधू भगिनी, मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्या समोर आजवर जे काही योगाबद्दल मी स्वतः शिकलो आणि इतरांना शिकवलं याबद्दल तुम्हाला सांगण्यासाठी उपस्थित आहे। मित्रांनो, कोविडच्या काळामध्ये आपण सगळे थांबलेलो होतो आणि त्या काळामध्ये त्यापूर्वी जो क्लास चालू होता त्यातल्या लोकांनी मला सांगितलं किंवा आमच्या योग साधक बंधू भगिनींनी सांगितलं की सर तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून काहीतरी करता येईल तुम्हाला। मग त्यावेळी मी 2 पुस्तकं लिहिली। पुस्तकं माझ्या Amazonवर उपलब्ध आहेत आणि मी तुम्हाला ती दाखवतो। तर त्यातलं पहिलं पुस्तक होतं योग सर्वांसाठी। त्यानंतर दुसरं पुस्तक लिहिलं मुलांसाठी, योगा खेळ छंद आणि संस्कार। या 2 पुस्तकांचा माध्यम म्हणून मी वापर केला, माझ्याजवळ जे आहे ते सर्वांना उपयुक्त व्हावं म्हणून। पण पुस्तकाला काही मर्यादा आहेत, लोकांपर्यंत गेल्यानंतरही पुस्तक लोकांपर्यंत जाईल, पण ज्यावेळी ते योग करायला बसतील त्यावेळी अडचणी होतात की दरवेळी पुस्तक वाचून माणूस काय करेल, हे आसन करायचं दुसरं करायचं, यातलं जे कोऑर्डिनेशन आहे त्यामध्ये अडचणी येतात। मग नंतर मला यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ मार्फत कसं करता येईल याबद्दल काही करावंसं वाटलं आणि मला ते माध्यम समजलं। मग मी ते शिकून घेतलं आणि आज तुमच्या समोर चॅनलच्या माध्यमातून येण्याचा जो भाग आहे, जो प्रपंच आहे, त्याचा फायदाच असा आहे की या माध्यमातून बऱ्याच लोकांना फायदा झाला। चॅनलच्या माध्यमातून तर मी म्हणतो पुस्तकाच्या या 2ही पुस्तकांपेक्षाही खूप लोकांना त्याची उपयुक्तता मिळाली। कारण काय होतं, योग हा या मोबिलिटी एक्सरसाइज आहेत, लोकांना असं वाटतं। नो डाऊट त्या मोबिलिटी एक्सरसाइज आहेतच, तुमचं शरीर त्यामुळे सक्रिय होतं, क्रियाशील होतं। परंतु योग करताना जे काही कोऑर्डिनेशन असायला हवं होतं ते आपण यातून मिळवू शकलो। म्हणजे नियमित आपण 1 तासाचा योग लोकांना दिला। आपण जी पहिली प्लेलिस्ट बनवली त्यामध्ये साधी सोपी आसनं, प्राणायाम, वॉर्मअप्स, सूर्यनमस्कार या सगळ्यांचा 1 तासाचा शेड्यूल आणि लाईव्ह क्लास आपण लोकांना दिला। तो रेकॉर्ड केला आणि तो जवळजवळ 64 दिवसांचा क्लास मी सगळ्यांसाठी चॅनलवर उपलब्ध केला। खूप लोकांनी त्याचा उपयोग घेतला, त्याचा फायदा झाला। लोकांनी मला बऱ्याच वेळा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्हिडिओ आणि कमेंट्सच्या माध्यमातूनही सांगितलं, फोन करून सांगितलं की सर याचा खूप उपयोग झाला। म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की पुस्तकाच्या मर्यादा सगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून टाळता येतात, व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या एलिमिनेट करू शकतो। मग आता लोकांना आजारपणामध्ये तर उपयोग झालाच। काहींचा मानेचा गॅप होता, मानेचा गॅप आमच्या एका महिला भगिनींचा इतका होता की त्यांची साधी उशी बदलली तरी तो गॅप डिस्टर्ब व्हायचा आणि मानेला गोळा यायचा। मग ज्यावेळी क्लासमध्ये आल्या, नियमित क्लास केला, 6 महिने क्लास केला, सराव केला। क्लास करणं म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण सराव केला आणि नंतर एकदा पुन्हा डॉक्टरांकडे त्यांचं जाणं झालं। डॉक्टरांनी शंका उपस्थित केली की आता कोणताच त्रास होत नाही, काही नाही, मग आपण एक फोटो काढून बघू। फोटो काढला, त्यांचा गॅप पूर्णपणे गेला होता। सरांनी सांगितलं डॉक्टरांनी की तुम्ही आता कुठल्याही एक्सरसाइज करा। त्यांनी अवघड आसनांचा सराव केला। 47 वय होतं त्या महिलांचं। तर त्या महिला जिल्हा योग स्पर्धांमध्ये पहिल्या आल्यात। अहमदनगर जिल्हा योग स्पर्धांमध्ये 45च्या पुढच्या गटात त्या खेळल्या आणि त्या पहिल्या आल्या। अवघड आसनं सर्रास नियमित चांगल्या करायला लागल्या। हे झाले एक उदाहरण, बरीच उदाहरणं सांगता येतील। कोविड काळामध्ये आमचे एक सुरजित भटियानी म्हणून होते योग सदस्य, 73 वर्षाचे आहेत। त्यांच्या सगळ्या बाहेरचं हिंडणं फिरणं बंद झालं, त्यांना बरेचसे शारीरिक त्रास चालू झाले, पायाचे व्यायाम बंद झाले आणि त्यानंतर 100 मीटर चालणं सुद्धा अवघड झालं। त्या व्यक्तीने नियमित सराव केल्याचा फायदा असा झाला की आज घरात बसलेली व्यक्ती अमृतसरला गुरुद्वारामध्ये जाऊन हिंडून फिरून आली, पुन्हा त्यांनी त्यांचा आत्मविश्वास मिळवला, शॉप वगैरे त्यांचं सगळं नियमित चालू झालं। असे अनेक फायदे आहेत। बरं, माझे क्लासमध्ये नियमितता असणारे विद्यार्थी राज्याला योग खेळतात, स्पर्धांमध्ये खेळतात, ते बक्षीसही मिळवतात। मग आज आपण जे काही या व्हिडिओच्या माध्यमातून आहोत, तुम्हाला नियमित जर काही इतर त्रास असतील तर ते सगळे जातील, नक्कीच जातील। मानेचे त्रास असतील, पायाचे असतील, पाठीचे असतील, जर तुम्ही कॉम्प्युटरवर काम करणार असाल तर शोल्डरचे असतील, फ्रोझन शोल्डर असेल, किंवा तुमची एन्झायटी असेल, काळजी असेल, चिंता असतील, या सगळ्या निघून जातात। या फक्त मोबिलिटी एक्सरसाइज नाही आहेत, मन आणि शरीर यांचा संयोग करण्याचं काम योगातून होतं। मग याचा फायदा कुठे कुठे होतो, तर आपण एखादी वस्तू कुठे ठेवली हे आपल्या लक्षात राहत नाही। मग
योगाने काय होतं, 1 तास जेव्हा तुम्ही स्वतःला इतर गोष्टीतून डिटॅच करता आणि पर्सनली स्वतःशी अटॅच करता, त्याचा फायदा तुमचा फोकस वाढतो, कोऑर्डिनेशन वाढतं, ब्रेनचं शरीराशी छोटा मेंदू जो आहे तो काम करायला लागतो. आपल्या ज्या हालचाली आहेत त्या खूप ऊर्जावान आणि इम्प्रूव्ह होतात. या सगळ्या झाल्यानंतर एकंदर कॉन्फिडन्स वाढतो, चिंता जी आहे ती कमी व्हायला लागते, आपला संयम वाढतो, धैर्य वाढतं आणि मानसिक शांती आपल्याला मिळते. या सगळ्या फायद्यांसाठी तुम्ही नियमित योग करणं एवढीच एक साधी क्रिया आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, कधी वेळ काढा, तुमचे स्थळ निश्चित करा, बसण्याची जागा निश्चित करा आणि त्यातनं क्लासला सुरुवात करा. बरं, तुमच्यासाठी करायचं काय? पुस्तकात लिहिलं होतं की 1 तासात हे करा, ते करा, काय करा, पण वाचण्यापेक्षा आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पहिल्या प्लेलिस्टमध्ये आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण आपण जर 1 तासाचा क्लास गृहीत धरला तर त्यामध्ये आपण 1 तासात काय घेतो? सुरुवातीला 15 मिनिटं प्राणायाम घेतो. वास्तविक प्राणायाम शेवटी करायचे असतात, पण सुरुवातीला आपण काही काळ घेतलेत, नंतर तुमचा सराव झाला की तुम्ही शेवटी करा. प्राणायामातून आपण ऑक्सिजनची लेवल वाढवतो, तुमची मन एकाग्र करतो, चित्त एकाग्र करतो आणि नंतर वॉर्मअप घेतो 15 मिनिट. वॉर्मअप नंतर आपण एक्सरसाइजमध्ये वॉर्मअप झाल्यानंतर सूर्यनमस्कार घेतो, म्हणजे त्यातून तुमचं सर्क्युलेशन सुधारतं, सगळे सांधे क्रियाशील होते आणि त्यानंतर 20 ते उरलेल्या अर्धा तासात म्हणजे पहिल्या 30 मिनिटानंतरच्या शवासन घेऊन आपण नाडीची स्थिती पुन्हा शांत करतो आणि संथ गतीने एकसारख्या क्रियांनी आपण आसनं करतो. हे सगळं तुम्हाला पहिल्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. यामध्ये आपण आजारांची माहिती सांगितली, त्यावर उपयुक्त आसनं सांगितलीत आणि त्यानंतर आता 1 मे 2024 पासून जी आपली प्लेलिस्ट दुसरी चालू झाली, दुसरा सेशन चालू झालं, या सेशनमध्ये आपण इंटरमिडिएट घेतलं. म्हणजेच तुम्ही नियमित 2 महिने आसनं केली, तोच क्लास पुन्हा 2 महिने फॉलो केला, 4 महिने 120 दिवसांची एक्सरसाइज तुमची झाली, त्यातून तुमचं शरीर लवचिक झालं, स्नायू क्रियाशील झाले, मग तुम्ही अवघड आसनांकडे वळू शकता. तुमची अवघड आसने तुम्ही त्याला सुरुवात करू शकता. सेकंड प्लेलिस्टमध्ये मित्रांनो आपण कमरेच्या, पोटाच्या आणि पाठीच्या एक्सरसाइज घेतल्यात. याचा फायदा असा होईल की त्यातनं तुमच्या पोटावरती जे फॅट्स असेल ते कमी होईल, कमरेभोवती जर एक्सरसाइजमध्ये स्टिफनेस असेल कमरेत तर तो कमी होईल, पाय सक्रिय होतील आणि तुमचे एकंदर कार्यशैली शरीर ऊर्जावान होईल. यानंतर आपण पुढे जे करणार आहोत त्यामध्ये आपण आणखी वेट लॉस संदर्भात क्रिया घेणार आहोत. पण वेट लॉस ही एक कॉमन बाब जरी असली तरी तिला काही काळ बाजूला ठेवा. आधी शरीर सक्रिय करा, सोप्या कृतीतून त्याकडे जा, नंतर अवघड कृतींकडे आपण जाऊ आणि सगळी आसनं तुम्हाला येतील. तुम्ही चॅनलवर जाऊन जर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स मी दिलेल्या आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन जर बघितलं, चेक केलं तर पहिली प्लेलिस्ट सापडेल, दुसरी सापडेल, त्यानंतर स्पेशल योगाचे सापडतील आणि आजारांवरचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला सापडतील. मग आता अशी बाब आहे की तुम्ही स्वतःला वेळ किती देता आणि कसा देता यावर डिपेंड आहे. क्लास तुमच्या समोर आहे, काय करायचं हे तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं जाईल, तुम्ही फक्त स्वतःसाठी वेळ काढा. ठीक आहे. या योग दिनाच्या निमित्ताने मी तुमच्या समोर आलो होतो. तुम्हाला, तुमच्या मित्रांना, स्नेही सगळ्यांना योग दिनाच्याही शुभेच्छा देतो आणि तुमच्या क्रियाशीलतेला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ थांबवतो. ठीक आहे. चला, गुड बाय, धन्यवाद.